तर दिल्लीतल्या जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये सहभागी आंदोलकांना मूलभूत सुविधांच्या अभावाचा सामना करावा लागतोय। मैदानावरील शौचालयांमध्ये पाण्याची सुविधा नाहीये। आंदोलनकर्त्यांचे त्यामुळे हाल होत आहेत। शौचालयांच्या विदारक स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी। वाईट स्थितीत हे टॉयलेट आहेत, इथे पाण्याची सुविधा नाहीये, लोक अक्षरशः परेशान आहेत आणि हजारो महिला या ठिकाणी आलेल्या असताना, लोक आलेले असताना त्यांची व्यवस्था जर पाहिली तर या नळाला अजिबात पाणी नाहीये। लोक कशा पद्धतीने या ठिकाणी अक्षरशः उलटीसारखं होतं। तुम्ही पाहू शकतात की या टॉयलेटला पाणी नसल्यानं लोकांनी कुठे जायचं असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। आणि इकडे पाहिलं तुम्ही आज जर अक्षरशः सगळी टॉयलेट जी आहे ती अशा पद्धतीने इथे पडलेली आहे। वाईट परिस्थितीने तुम्ही हे जर पाहिलं तर अत्यंत वाईट आहे टॉयलेट। आणि आतमध्ये जर पाहिलं तर टॉयलेट तशी सीटवरती पडल्याचे आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही बाजूने हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे। 20 के बाद में एक भी सफाई नहीं हुआ है। देखिए आप देखिए इधर में भरा हुआ है ऐसे ही। 20 तारीख के बाद में मतलब कभी भी मतलब पानी तो मतलब लेटरिंग करना है तो आप बताओ कैसे धोएगा आदमी। आप देखो खुद स्वयं देखो, इसमें देखो ये आप देखो 20 तारीख के बाद से एक भी पानी नहीं आ रहा है। अब ये प्रोटेस्ट में ये आप देखो, ये देखो पानी ये देखो ये पानी तुम्हारी नल से एक भी नहीं आ रही। अब आदमी करे तो क्या करे। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर आम्हाला 2 मिनिटं या ठिकाणी उभं राहणं कठीण झालंय। तर ह्या लोकांनी कशा पद्धतीने स्वच्छता म्हणजे साधं पाण्याची सुविधा करावी शौचालयासाठी, ती देखील या सरकारकडनं होत नाही। मोबाईल टॉयलेट लावणं गरजेचं आहे। हे जंतर मंतरवरील आंदोलनाचं ठिकाण आहे। अशा पद्धतीने इथे बॉटल पडलेल्या आहेत। प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अस्वच्छता असल्याचं पाहायला मिळते आहे। तर या आंदोलनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात एकीकडे लोक आहेत, त्या लोकांना इथे साधी शौचालयाची सुविधा सरकारने उपलब्ध करून न देणं ही शर्मेची बाब है। टॉयलेट में पानी नहीं है, क्या कहेंगे आप? तो पानी नहीं है, सारा होने का करा धराया है भाई। तो टॉयलेट में नहीं है, अभी कल को पीने के लिए नहीं होगा, परसों खाने के लिए नहीं होगा। वो प्रोटेस्ट खत्म ऐसे नहीं करा पा रहे तो वो जान लेके करा देंगे। वो प्रोटेस्ट कैसे तो खत्म हो, यही चाह रहे हैं वो। 170 बार पेपर लीक हुआ है और ये क्या कर रहे हैं। कौन सा दुनिया में जो पढ़ा लिखा नहीं हो बीजेपी के सरकार में वो सीएम बन जाता है, जो पढ़ा लिखा हो साला घास चढ़ाता है, गोरू लेके इधर से खेती बाड़ी करता है। तो ऐसा अगर सरकार रहेगी ना, सरकार पूरा भारत को शेष कर देगी और ये सरकार कभी अपना इंडिया को बिक्री करके ये ब्रिटिश यहाँ पर सरकार अपनी बनाएगी। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंत, शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।